योद्धा न्यूज मराठी. भक्तीचा मलोत्सव. रेटवडीत रोकडोबा महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न. पुणे, खेड. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात धार्मिक परंपरेचा वारसा जपणारे रेटवडी गाव शनिवारी भक्ती रसात न्हाऊन निघाले. येथील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज यांच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली पालखी मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक. उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पालखी मिरवणुकीत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रोकडोबा महाराज की जय च्या जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून गेला. या प्रसंगी ढोल ताशा, लेझिम आणि झांज पथकांनी सादर केलेल्या खेळांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वाद्यांच्या तालावर भाविकांनी ठेका धरला, तर अनेक महिला आणि पुरुष भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. भक्तिमय वातावरण आणि जनसागर. सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. पालखी मार्गस्थ होताना रेटवडीसह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण गावाला उत्सवाचं स्वरूप आले होते आणि घराघरासमोर रांगोळ्या काढून पालखीचं स्वागत करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये खेड पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, रेटवडी गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध सहकारी संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ. उत्सवाची सांगता. ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि नियोजनातून हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. उत्सवानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. रेटवडी गावानं आपली परंपरा आणि संस्कृती जपतानाच भक्तीचा एक अनोखा जागर या निमित्तानं घडवून आणला. थोडक्यात श्रद्धा, परंपरा आणि उत्साह यांचा त्रिवेणी संगम रेटवडीच्या रोकडोबा महाराज यात्रेत पाहायला मिळाला. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्तू भगत यांनी.